समाजाच्या विराट मोर्चांबद्दल आज वर्षा बंगल्यावर खलबत होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजपमधल्या वरिष्ठ मराठा नेत्यांना या बैठकीचं बोलावणं धाडलंय. मोर्चाद्वारे मराठा समाज एकत्र करत असणाऱ्या ह्या सगळ्या मागण्या, त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुका या सगळ्यावर मोर्चांमुळे होणारा संभाव्य परिणाम या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली गेली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या मोर्चामध्ये केल्या गेलेल्या मागण्यांबद्दल सरकारकडून कोणीही थेटपणे बोलणं टाळलेलं आहे. शांततेत निघणाऱ्या या मोर्चांविषयी मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले असले तरी मागण्यांबद्दल मात्र त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. म्हणून या बैठकीनंतर काही ठोस निर्णय घेतले जातात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधीत आपल्यासोबत आहेत. रश्मी, या बैठकीला कोण कोण आहे आणि काय काय खलबत होत आहे? विलास, ही बैठक संध्याकाळच्या सुमारास होण्याची शक्यता आहे आणि जशी आपल्याला माहिती मिळते की सध्या मंत्रिमंडळाचे जे महत्वाचे मंत्री असतील, त्या चंद्रकांत पाटील असतील, सुभाष देशमुख असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, त्याचप्रमाणे जे इतर मराठा रावसाहेब दानवे असतील, हे सर्व सहभागी या बैठकीत होण्याची शक्यता आहे. जसं आपण सांगितलं की एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट केलं होतं की जे सध्या मोर्चे निघत आहेत तर सगळ्यांचा आम्ही आभार मानतो, कारण हे मुख्य मोर्चे आहेत आणि ह्या मोर्चांमध्ये कोणती अशी राष्ट्रीय भूमिका किंवा आशा घेण्याचा प्रयत्न केला जात नाही असं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांभाळून घेतली होती. आणि जे मोर्चे निघत आहेत, जे मोर्चे काढले जात आहेत, त्यांचे देखील त्यांनी आभार मानले होते. परंतु ज्या मागण्या आहेत आणि जे आंदोलनं आहेत त्याला आतापर्यंत सरकारच्या पातळीवर कुठलीही भूमिका किंवा आपण म्हणतो की ऍड्रेस करण्यात आलं नाही. आणि ज्या निवडणुका आपण बघतो येणार आहे त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर भाजपला फटका देखील बसण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यावर आक्रमक होताना दिसतात, परंतु भाजपाकडनं मात्र आतापर्यंत काही पावलं उचलण्यात. त्यामुळे ही आपण बघतो की अशा पद्धतीची पहिली बैठक आहे ज्यामध्ये कुठेतरी भाजपा पक्षपातळीवर आपली एक भूमिका ठरवू शकेल आणि त्यानंतर असणार राज्य सरकार भूमिका घेत आहे याकडे देखील लक्ष होते. पण आपण बघतो की पहिल्यांदा अशा पद्धतीने बैठक घेण्यासाठी आता ज्या बैठकीबाबत कोणतीही माहिती सांगण्यात नकार देण्यात येत आहे. फक्त सध्याची प्राथमिक माहिती झाली की अशी बैठक घेण्यात येणार आहे आणि ह्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे की पुढची रणनीती काय असावी पक्ष पातळीवर आणि राज्य सरकारने काय निर्णय घेईल. नक्कीच या सगळ्या संदर्भात आपली नजर असणाऱ्या या बैठकीकडे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे निघण्यास सुरुवात झाली. त्याआधी नक्की कुठे कुठे मराठी क्रांती मोर्चे निघाले पाहूया. 9 ऑगस्टला औरंगाबादेत, 25 ऑगस्टला उस्मानाबादेत.